जेवणानंतर फक्त चालणंच महत्त्वाचं नसतं, तर त्यावेळेस केलेल्या काही छोट्या सवयी शरीरातील साखर, चरबी आणि पोटावरील चरबी नियंत्रित ठेवण्यासाठी मोठी मदत करतात. वय वाढल्यानंतर किंवा बसून काम जास्त असेल, तर या गोष्टी अधिक फायदेशीर ठरतात. जेवणानंतर कोणत्या गोष्टी कराव्यात, तर 10 ते 15 मिनिटे हळूहळू चाला. एकदम वेगाने चालू नका, हलकं चाला. रक्तातील साखर अचानक वाढत नाही, पचन सुधारतं, पोट फुगणं कमी होतं, इन्सुलिन चांगलं काम करतं. रात्रीच्या जेवणानंतर चालणं खूप फायदेशीर असतं. ॲसिडिटी वाढते. कमीत कमी 30 ते 45 मिनिटे सरळ बसा किंवा हलकी हालचाल करा. वज्रासनामध्ये 5 ते 10 मिनिटं बसा. जेवणानंतर करायला सर्वात उपयुक्त आसन मानलं जातं. यामुळे पचन वेगानं होतं, गॅस ॲसिडिटी कमी होते, पोटावर चरबी साचणं कमी होतं, शुगर नियंत्रणामध्ये राहते, गुडघ्याचा त्रास असेल तर कमी होतो. कोमट पाणी थोड्या प्रमाणामध्ये घ्या. जेवणानंतर लगेच खूप पाणी पिऊ नका. त्याऐवजी 15 ते 20 मिनिटांनी थोडं कोमट पाणी प्या. कोमट पाण्यात थोडी बडीशेप टाका. यामुळे पचन सुधारतं, जडपणा कमी होतो आणि फुगलेलं पोटही कमी वाटतं. जेवणानंतर गोड खाण्याची सवय असेल तर बंद करा. अनेक लोक जेवणानंतर चहा, मिठाई, थंड पेय, आईस्क्रीम घेतात. यामुळे आपल्या शरीरामध्ये शुगर वाढते, त्याचप्रमाणे पोटाचा घेरही वाढतो आणि गोड खायची जर जास्तच इच्छा झाली तर 1 ते 2 खजूर खा किंवा थोडीशी बडीशेप खा. दालचिनी घातलेलं थोडंसं कोमट पाणी प्या. हे पर्याय चांगले आहेत. त्याचप्रमाणे 50 ते 100 पावले घरातच फिरा. जप जपानी लोक जेवणानंतर 100 पावले नक्कीच चालतात. यामुळे त्यांना त्याचा खूप फायदा होतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील ग्लुकोज स्नायूंमध्ये वापरलं जातं. रक्तातील साखर जास्त राहत नाही, चरबी साठणं कमी होतं. खोल श्वास घेण्याचा सराव करा. जेवणानंतर ताणतणावात असाल तर कार्टिसोल वाढतो आणि पोटावर चरबी वाढते आणि शुगर नियंत्रण बिघडतं. म्हणून 5 मिनिटे शांत बसा, हळूच खोल श्वास घ्या. हे पचनासाठी खूप चांगलं आहे. रात्रीचं जेवण लवकर करा. उशिरा जेवण हे पोट वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलही वाढतं आणि शुगरही मोठ्या प्रमाणावरती वाढते. म्हणून रात्रीचं जेवण झोपायच्या 2 ते 3 तास अगोदर करा. जेवणानंतर लगेच कोणतंही फळ खाऊ नका. याचा आपल्या शरीरावरती चांगला परिणाम न होता वाईट परिणाम होतो, जसं की केळी, आंबा, द्राक्षी. यामुळे काही लोकांमध्ये शुगर वाढू शकते, फुगलेपणा वाढू शकतो. त्याचप्रमाणे शरीरामध्ये चरबीही वाढते आणि ती साठूनही राहू शकते. म्हणून फळे वेगळ्या वेळीच खाणं अधिक योग्य. जेवणानंतर घरातील हलकी कामे करा, जसं की भांडी आवरा, कपडे घडी घालून ठेवा, झाडांना पाणी द्या. यामुळे आपलं शरीर सक्रिय राहतं आणि आपल्या कॅलरी बर्न होतात. त्यामुळे शुगरही नियंत्रणामध्ये राहते. कोणत्या चुका टाळाव्यात, तर जेवणानंतर लगेच झोपू नका, कोणतंही थंड पेय पिऊ नका, गोड पदार्थ खाऊ नका, खूप वेळ बसून राहू नका, रात्री उशिरा जेवण करणं टाळा आणि जेवणानंतर सिगारेट, तंबाखू खाऊ नका. कोलेस्ट्रॉल आणि शुगर नियंत्रणासाठी जेवणानंतरचे छोटे उपाय म्हणजे मेथीदाणे. रात्रभर भिजवलेले 1 चमचा मेथीदाणे सकाळी किंवा जेवणानंतर थोड्या प्रमाणामध्ये घ्या. दालचिनी इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करू शकतं. बडीशेप पचन सुधारवतं आणि गोड खाण्याची इच्छा कमी करतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही यांचा वापर करू शकता. जर तुम्हाला कमी वेळेत जास्त चांगला फायदा हवा असेल तर जेवणानंतर 5 मिनिटे वज्रासनामध्ये बसा. 10 ते 15 मिनिटं हलकं चाला. गोड आणि थंड पेय टाळा. रात्री लवकर जेवा. यामुळे पोटाचा घेरही कमी होतो, शुगर नियंत्रणामध्ये राहते आणि कोलेस्ट्रॉलही कमी व्हायला नक्कीच मदत होते. तेव्हा नक्कीच या छोट्या छोट्या सवयी लावा आणि वजन नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न करा.